सहकार्य केलं। ह्या निवडणुकीमध्ये प्रशांत मालक असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, भालके गट असेल, त्याचबरोबर भगीरथ दादा भालके असतील, गणेश दादा पाटील असतील, ह्या सगळ्यांनीच सहकार्य केलंय का? तर 100% केलं। पण काय त्या ठिकाणी सगळीच नेते मंडळी एका ठिकाणी आली, अनेक भाषणांमधनं काहीतरी चुकीची वक्तव्य काय आपल्याकडून गेली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार त्या भागामध्ये झाला आणि त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचा प्रचार करून काही दिशाभूल करण्याचं काम या निवडणुकीमध्ये झालं आणि ते आपण लोकांच्या डोक्यातनं काढू शकलो नाही आणि त्याच्यामुळं तिथली काही मंडळी गेली। पण 42 गावामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी सहकार्य केलंय त्या लोकांना 100% आपण सहकार्य करणार आहे, ह्यात कुठलीही शंका नाही। आणि त्या सगळ्या लोकांबरोबर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, आतापर्यंत आपण कधी तिथं भाग घेतला नाही। पण मला या निमित्ताने सांगायचं आहे की ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या नेते मंडळींना आपल्याला ज्या गावातल्या लोकांनी सहकार्य केलंय त्यांच्याबरोबर आपल्या विचाराची लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करावी। त्या भागातल्या सगळ्या निवडणुकामध्ये आपण एका विचाराने चांगल्या पद्धतीनं ताकदीने लढवाव्या आणि तशा पद्धतीनं आपण ह्या 42 गावामध्ये आणि 14 गावामध्ये पुढे जाण्याचं नियोजन करत आहोत आणि त्यामुळे त्या भागातल्या लोकांनी काही काळजी करायची कारण नाही। म्हाळुंगसारख्या आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव मताच्या संख्येने आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं 350 मताचं लीड आपल्याला त्या गावांनी दिलंय। 14 गावांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान त्या सगळ्या 14 गावातल्या त्या ठिकाणी कोण प्रमुख नेते मंडळी नसताना सगळी आपल्याबरोबर तरुण मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या सगळ्या तरुण मंडळीनं अतिशय चांगलं काम करून त्या ठिकाणी चांगलं मतदान करण्याचं काम केलंय। त्याचबरोबर माढा तालुक्यातल्याही बऱ्याचशा गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं लीड आणि या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती गेल्या 25 वर्षामध्ये कधी दादांबरोबर न राहिलेली न मतदान केलेली माणसं सुद्धा माढा तालुक्यातल्यांनी त्यांनी ह्यावेळेस बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला मतदान केलं आणि आपल्याबरोबर सातत्याने असणारे काही कारणाने त्या लोकांनी आपल्यापासून बाजूला गेले अशाही बऱ्याचशा गावांमध्ये दिसून आलेला आहे आणि त्या गोष्टी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या काय त्या सगळ्या खोलात जाऊन आपल्याला ह्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात आतापर्यंत सगळ्यांनी ज्या ज्या काही सूचना केलेल्या असतील, माझं बोलणं थोडंसं कमी असेल पण चुकीचं बोलणं कधी, खोटं आश्वासन कधी दिलं नाही, कारण कसं आहे 10 वेळा लोकांच्या दारात जावं लागतं आणि एकदा गेलं आणि एखादं खोटं आश्वासन दिलं तर सगळी माणसं ती दिलेला शब्द पकडून ठेवते आणि म्हणून आतापर्यंत दादांनी कधी कुठली खोटी आश्वासनं दिली नाहीत, पुढच्या काळातही आपल्याला कुठली खोटी आश्वासनं द्यायची नाहीत। पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला लोकांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या कार्यक्रमामध्ये 100% सहभागी व्हायचंय आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळीकडे गावगावच्या अनेक ह्या सगळ्या घटकांना भेटण्याचं काम आणि सगळ्यांचं गावगाव येऊन आभार मानण्याचं काम पुढच्या कालावधीत 100% मी करणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काही शंका नाही आणि कोणावर राग काढायचा काही विषय नाही। जे झालं ते झालं, ह्यातनं आपण शिकून पुढच्या कालावधीमध्ये ज्या दुरुस्त्या करायच्यात त्या 100% करू। तालुक्याच्या आणि माढा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून जे जे काय पुढच्या कालावधीमध्ये करता येणं शक्य आहे ते पुढच्या कालावधीमध्ये 100% त्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो। आजच्या या निवडणुकीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेजण गेले महिनाभर बऱ्याच जणांची इच्छा होती की एका ठिकाणी आपण जमलं पाहिजे आणि लोकही बऱ्याचशा गावात ह्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळं थोडीशी नर्वस आहेत आणि सगळ्यांना आपण धीर द्यायचं काम केलं पाहिजे। तर या निमित्ताने मला एवढेच सगळ्यांना आणि मला वाटतं यूट्यूब लाईव्ह असेल, बरेच जण तालुका आणि मतदारसंघात लाईव्ह हे कार्यक्रम बघत असतील आणि ह्या सगळ्यांनाच मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण ह्या पराभवाला खचून न जाता आपण या पराभवाला खचून न जाता
आपण पुढच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या लोकांकडे जाऊ, प्रत्येकाला भेटू, आपलं काय चुकलेलं असेल ते दुरुस्त करू आणि निश्चितपणाने लोकांची कामं करण्यामध्ये सक्रिय राहू आणि पुढच्या कालावधीमध्ये आपला ही चाललेला जो विकासाचा काम आहे ते अशाच पद्धतीनं या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सत्तेत असताना गोष्ट वेगळी असते आणि आता सगळ्यांनी आपण सत्तेत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या तयारीनं आपण ह्या सगळ्या निवडणुकाला सामोरं जायचं आहे आणि कुणी खचून जायचं कारण नाही आणि घाबरूनही जायचं कारण नाही. 100% मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ह्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा आपण दुरुस्ती करून 100% विजय संपादित करण्याचं काम आपण पुढच्या काळात करायचं आहे. एवढंच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी छोट्याशा निरोपावरून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्व 36 गावातले, माढा मतदारसंघातले, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यातले या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या निमित्ताने मी मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आणि ज्यांनी सलग 6 वेळा माढा तालुक्याचं आमदारपद भूषवलं मतदारसंघातील असे दादा मार्गदर्शन करतील. संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर, उशीर झालेला आहे त्यामुळं अधिक न बोलता या ठिकाणी जी आपली अपुरी राहिलेली कामं आहेत, बजेटमध्ये जवळपास 100 कोटीची कामं आपली आहेत. तहसील ऑफिस आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, लिफ्टची कामं आहेत, राहिलेल्या गावाला पाणी द्यायचं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये आपण करणार आहोत. आपण कुणी आज समजायचे कारण नाही. पूर्वी जसं येत होता तसंच या, कुठली आपली अडचण येणार नाही. आपण विरोधात असलं म्हणजे काम होत नाही असं समजायचं कोणी कारण नाही. अधिकारी सगळे आपले आहेत, सरकार आपलं आहे, त्यामुळं सर्व गोष्टी भविष्यकाळामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे करता येतील. शिणामाडाच्या बाबतीत मी आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत शिणामाडा ज्या पद्धतीनं आम्ही चालवली त्याच पद्धतीनं कारखाना ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्या त्या वेळेला शिणामाडाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिणामाडा बंद पडू दिली जाणार नाही. परवाच पत्र दिलंय विखे पाटलाला आणि 5 तारखेला शिना नदीत पाणी सोडावं, दोन्ही कॅनालला पाणी सोडावं आणि लिफ्टला पाणी चालू करायला परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. ह्या 2-4 दिवसात पालकमंत्र्याची नेमणूक न झाल्यामुळं ते थांबलेलं आहे. परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये जर मार्ग निघाला नाही तर आम्ही स्वतः जाऊन संबंधित मंत्र्याला सांगून पाणी द्यायची व्यवस्था करू. बाकी काय विशेष बोलण्यासारखं काय नाही. कुठल्याही सभासदाचा ऊस अडवला जाणार नाही. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सगळ्या लोकाला कारखान्यांनी न्याय दिला त्याच
एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. थोड्याशा कालावधीमध्ये आपण